350 वर्ष होऊन गेली तरी शिवाजी ही 3 अक्षरे त्रैलोक्याला पुरून उरणारी आहे. आज शिवाजी महाराजांचे नाव जरी ऐकले तरी हजारो दीप आपल्या समोर प्रज्वलित झाल्याशिवाय राहत नाही, इतका भव्य प्रताप त्या व्यक्तिमत्वात आहे. म्हणूनच म्हणतात ना, अरे आले किती गेले किती, आले किती गेले किती, उडून गेला बरारा, संपला नाही आणि संपणारे नाही माझ्या शिवरायांचा दरारा, माझ्या शिवरायांचा दरारा. राज्याभिषेकाचा दिवस होता. समोर 32 मन सोन्याचा सिंहासन ठेवला होता. त्या सिंहासनाला 3 पायऱ्या होत्या. प्रथम पायरी चढताच महाराजांना आठवले, महाराज तुम्ही सुखरूप विशालगडीत जा व 5 तोफांच्या सलामीचा आवाज द्या. जोवर 5 तोफांच्या सलामीचा आवाज येत नाही तोवर बाजी प्रभू देशपांडे आपले देश सोडणार नाही. हे आठवताच महाराजांच्या डाव्या डोळ्यातून पाणी आले. महाराजांनी दुसऱ्या पायरीवर पाय ठेवला व दुसऱ्या पायरीवर पाय ठेवताच महाराजांना आठवले, महाराज लाखो मेले तरी चालतील पण लाखोंचा पोशिंदा जाता कामा नये. लाखो शिवा न्हावी, शिवा काशीत जन्माला येतील पण रयतेचा राजा येणं शक्य. हे आठवताच तो रयतेच्या राजाच्या उजव्या डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या. महाराजांनी तिसऱ्या पायरीवर पाय ठेवला व तिसऱ्या पायरीवर पाय ठेवताच महाराजांना आठवले, आधी लगीन काढणाऱ्याचं मग माझ्या रायताचं. हे आठवताच तो रयतेच्या राजा तिथे ढसा ढसा रडू लागला. अशा या रयतेच्या राजाला इसवी सन 1674 रोजी आपल्या स्वतःचा शिवछत्रपती म्हणून राज्याभिषेक करून घेतला. म्हणूनच मला सांगायला अभिमान वाटतो, हे राज्य माझ्या शिवराचे आहे. कैलासाच्या माथी जाऊन शिवशंकर विराजले, बघ मराठ्यांच्या मनात माझे शिवराय गरजले. ताप मारताच येते उदया तलवारीच्या पाती, येतेच कळली मराठी मनाची नाती. स्वराज्याचा पुरावा देत आहे इथला एक एक कडा, येतेच सांडला शत्रूच्या रक्ताचा सडा. यवनांच्या आक्रमणाची याद आहे अजून ताजी, गणिमांच्या उडावर नाचले माझी तानाची अंबाजी. सह्याद्रीच्या खोऱ्यात खळखळतात माझा कृष्णा आणि कोयना, मराठी मनाची आणि मातीची भागवली त्यांनी कृष्णा. काय सांगू लेका तुला, ऊर माझे तुटत आहे, रायगडी आणि प्रतापगडी मी तिळतिळ तुटत आहे. अफजल खानाचा वाढता पुरंदा काळीज माझे तोडू पाडे, सांग ओळखून त्याला हे राज्य माझ्या शिवबाचे आहे, हे राज्य माझ्या शिवबाचे आहे. आपला थोर भाग्य म्हणून असा महापुरुष आपल्याला लाभला. पण काही अल्प बुद्धिमत्तेच्या लोकांनी महाराजांना केवळ एका प्रांतात, एका भाषेत, एका धर्मात आणि एका जातीत बांधून ठेवले. हे आपलं दुर्भाग्यच नव्हे का? शेवटचं बोलते, विजय सारखी तलवार चालवून गेला, नितड्या छातीनं अखंड हिंदुस्थान हलवून गेला. वाघ नख्याने अफजल खानाचा कोथळा फाडून गेला, मुठभर मावळ्यांना घेऊन हजारो सैतानांना नडून गेला. अरे स्वर्गात गेल्यावरी ज्याला देवाने झुकून मुजरा केला, असा एक राजा शिवछत्रपती होऊन गेला, शिवछत्रपती होऊन गेला. जय भवानी, जय